मित्रांनो, आज आपण नवीन एक माहिती घेऊन आलेलो आहे जे की खूप उपयुक्त आहे। याचे नाव रानभांग असते। हे बघा, हे या प्रकारे दिसते। तुम्हाला ओळखायची खूण म्हणजे याला व्हाईट कलरचे फूल येतात। हे असे बघा, व्हाईट कलरचे फूल। आणि ह्याचा उपयोग तुम्ही छोट्या बाळांना दिष्ट नजर लागली ते असं बोलतात ना, नजर वगैरे ते काढण्यासाठी, तुम्हाला वगैरे ताप सर्दी झाली असेल तर त्यांचा धुपट आपण देऊ शकतो। धुपट म्हणजे धूर, त्याची वाफ घेऊ शकतो आपण। हे एकदम उपयुक्त आहे। हे आयुर्वेदमध्ये याची माहिती आहे। याचा उपयोग आयुर्वेदिकमध्ये केलेला आहे। हे बघा, तुम्हाला ओळखायचं म्हणजे याचे पत्ते असे या प्रकारचे असतात। हे एक प्रकारचं गवतच आहे। हे जास्त करून डोंगराळ भागामध्ये भेटतं। डोंगराळ भागामध्ये आणि ह्याचा उपयोग कालांतराने खूप वर्षापासून करण्यात आलेला आहे। आता आम्ही लहान होतो त्या टायमाला आमची आई आम्हाला याचं सर्दी ताप वगैरे आले तर याचं धुपट द्यायची। हे जास्त करून श्रावण महिन्यामध्ये असते। आता मला हे भेटलं या ठिकाणी, त्यामुळे हा व्हिडिओ बनण्याचं कारण हेच आहे की माहिती सगळ्यांना पोहोचली पाहिजे। हे बघा, याचे फुलं असे असतात। याचा सेंट एक नंबर असते। सुगंध इतका भारी असतो की खूप छान वाटतं। धुपट घेतल्यानंतर तुम्हाला एकदम मोकळं वाटणार आहे। यापासून तुमच्या मुलांची नजर वगैरे लागली असेल ती निघून जाती। नजर, ताप वगैरे असेल ते निघून जातं। सर्दी खोकला याच्यामध्ये याला सुकून तुम्ही सुकून याच्यामध्ये अजून जे याच्यामध्ये तुम्ही गोचिडीचा पाला, आता ते गोचिडीला काय म्हणतात ते मला नाही माहिती सिटीमध्ये। बघा, याच्या नावामध्येच रानभांग म्हणून म्हणतात, म्हणून हे जास्त करून रानावनातच भेटून जातं डोंगराळ भागामध्ये। तुम्हाला जर कुठं आढळलं तर हे एकदम उपयुक्त आहे। तर हे सोडून देऊ नका, त्याला घेऊन घरी या आणि त्याचा उपयोग करा। यामध्ये तुम्ही हे एक पाला टाकू शकतो। हे झाड असतं ना, याला हे बघा अशा कलरचे फुलं येतात। हे आणि हे कॉम्बिनेशन, हे दोन्ही मिळून सुकवायचं आणि सुकवल्यानंतर तुम्ही थोडंसं गवत किंवा काड्या वगैरे टाकून त्यामध्ये त्याच्यामध्ये हे टाकायचं, त्याचा पत्ता। याच्या काड्या पण उपयुक्त आहे बरं का, फेकून द्यायचं नाही। काड्याचा पण खूप छान सेंट येतो। नुसता पालाच नाही यूज करायचा, तर हे पण टाकायचं त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर सुकवल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना, असं आपल्याला वाटतं की बाबा कोणाची तरी नजर लागलेली आहे। नजर लागल्यानंतर आपण डॉक्टरला दाखवतो, हे करतो ते करतो, तरी पण ते थांबत नाही। बाळ एखादं रडतच राहतं, सतत रडणार बाळ। त्याच्यामध्ये पण जे बाळ रडत आहे सतत, त्याला पण आपण याचा धूर देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये पण हे एकदम उपयुक्त आहे। तुम्हाला जर कुठे हे भेटलं तर तुम्ही हे करू शकता। पण मी जास्त करून हे तुम्हाला डोंगराळ भागामध्ये, जिथं डोंगराळ भाग आहे, जिथं वस्ती नसती, गायरान असं वगैरे त्याच्यामध्ये, आणि मला हे छत्रपती संभाजीनगरला आढळून आलं। हे आमच्या एरियामध्ये भेटलं आज, त्याच्यामुळंच हा व्हिडिओ बनवला मी। आणि परत अजून तुम्हाला हे घोगाबाबा टेकडी औरंगाबादमध्ये जे आहे, छत्रपती संभाजीनगरला घोगाबाबा टेकडी, बुद्धलेणी या भागामध्ये हे जास्त प्रमाणात आढळते। मी बघितलेलं आहे आणि त्यामुळंच तुम्हाला सांगतो। आणि हे श्रावण महिन्यामध्ये एवढं मार्केटमध्ये विकायला येतं की सांगायचं काम नाही।
शुक्रवारी आणि मला वाटते मंगळवारी ह्या दिवशीच हे काहीतरी त्याला जमिनीतून उपटल्या जातं आणि बाजारात विकल्या जातं. खूप महाग भेटतं हे. आमच्या हिंगोलीच्या साईडला हे जास्त प्रमाणात विकलं जातं आणि ते मला आज इथं भेटलं आहे औरंगाबादला. तर त्याच्यामुळंच म्हटलं तुम्हाला हे शेअर करावं. आणि बघा ह्याच्यामध्ये हे एक मिक्स पत्ता केला ना की त्याचा एक नंबर सेंट येतो आणि धुपट पण छान होतं. याचा जाळ नाही करायचा, तर याचा धूर होऊ द्यायचा. धूर झाल्यानंतर दरवाजे खिडक्या वगैरे बंद करायचे, फॅन बंद करायचा आणि ते 5-10 मिनटं तसंच घरामध्ये त्याचा सुगंध दरवू द्यायचा. खूप छान वाटतं, एकदम मोकळं वाटतं. लेकरांची दिष्ट निघून जाती. तुम्हाला ताप वगैरे असेल तर त्याला पण आराम पडतो, सर्दीला पण आराम पडतो. बघा तुम्हाला जर कुठं आढळलं तर नक्कीच याचा उपयोग करा. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक शेअर करा. थँक्यू सो मच.